Hello dear students, I am Shrikant Susar, Assistant Professor, Arts, Commerce and Science College, Satra. Today we are going to learn what is literature. This video is basically meant for students of Savitribai Phule Pune University. हा व्हिडिओ मी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये रेकॉर्ड करतोय. त्याचं कारण असं आहे की सर्व विद्यार्थ्यांना ते कळावं की आपण इंग्लिश लिटरेचर शिकणार आहोत, म्हणजे नेमकं काय शिकणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. आय हॅव अ पीपीटी PowerPoint प्रेझेंटेशन दॅट आय एम गोइंग टू शेअर विथ यू. तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे. पहिल्यांदा आपण व्हॉट इज लिटरेचर, लिटरेचर म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन्स बघणार आहोत. There are multiple definitions of literature and each one of is different from the other. The first definition is, पहिली व्याख्या लिटरेचरची अशी आहे, any written material म्हणजे वर्क्स with artistic quality. ज्या लिटरेचरला, ज्या लिटररी वर्कला आर्टिस्टिक क्वालिटी आहे असं लिटरेचर, असं रिटन मटेरियल म्हणजे लिटरेचर असं मानलं जातं. आता आर्टिस्टिक क्वालिटी म्हणजे काय ते आपण सविस्तरपणे पुढच्या स्लाइडवर बघणार आहोत. दुसरी एक डेफिनेशन आहे, लिटरेचर इज मिरर टू रियालिटी. लिटरेचर इज मिरर टू रियालिटी याचा अर्थ असा आहे की लिटरेचर हे वास्तवदर्शी असतं किंवा ते वास्तव मांडत असतं. इट रिफ्लेक्ट्स रियालिटी असा एक मतप्रवाह आहे. तिसरी जी डेफिनेशन आहे ती या डेफिनेशनला कॉन्ट्राडिक्ट करते, म्हणजे याच्या विरोधी अशी डेफिनेशन ती आहे, लिटरेचर इज इमिटेशन ऑफ रियालिटी. इमिटेशन या शब्दाचा अर्थ आहे अनुकरण. लिटरेचर हे रियालिटीचं इमिटेशन आहे, अनुकरण आहे, ती रियालिटी नाही. प्लेटो नावाचा ग्रीक क्रिटिक आणि लिटररी रायटर, फिलॉसॉफर असं म्हणतो की लिटरेचर किंवा पोएट्री जी असते ती रियालिटी पासून 3 पट दूर असते. लिटरेचर इज थ्राइस रिमूव्ड फ्रॉम रियालिटी अशी तो डेफिनेशन करतो. या इमिटेशन या शब्दाला तो मायमेसिस असा ग्रीक पर्यायी शब्द वापरतो. म्हणून तिसरी डेफिनेशन की जी मिरर टू रियालिटी या डेफिनेशन पेक्षा वेगळी आहे. या तीनही डेफिनेशन आपल्याला सविस्तरपणे आणखी आपल्या पुढील लेक्चर्स मध्ये कळतीलच. त्यानंतर पहिल्यांदा आपण जी डेफिनेशन बघितली की लिटरेचर एनी रिटन मटेरियल विथ आर्टिस्टिक क्वालिटी इज एंटायटल्ड ॲज लिटरेचर. आर्टिस्टिक क्वालिटीज म्हणजे काय, त्यासाठी आपल्याला लिटररी डिव्हाइसेसचा अभ्यास करावा लागतो. We should know what are the literary devices, which means figures of speech. In Marathi, we call it भाषेचे अलंकार. I have taken only 4 for the reason that we are just studying basics. There is a list of other literary devices also, which you have learnt in your higher education, higher secondary syllabus. तर जे काय बेसिक्स आहेत ते आपण बघूया. टेक्स्ट, ह्या काही टर्म्स आहेत, संकल्पना आहेत, त्या आपण समजून घेऊयात. टेक्स्ट म्हणजे लिटररी वर्क, कोणतंही लिटररी वर्क, मग ते नोव्हेल असेल, ड्रामा असेल, पोएम असेल, त्याला आपण लिटररी वर्क असं म्हणतो किंवा त्यालाच आपण टेक्स्ट असं म्हणतो. त्यानंतर डिक्शन, कुठलीही कविता ही एका विशिष्ट शब्दांमध्ये लिहिलेली असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जॉन मिल्टनने लिहिलेली कविता जर अभ्यासली तर त्याची शब्दशैली वेगळी आहे. शेक्सपियरने लिहिलेली कविता जर अभ्यासली तर त्याची शब्दशैली वेगळी आहे. जॉन किट्स या कवीने लिहिलेली कविता जर बघितली तर त्याची शब्दशैली वेगळी आहे. म्हणून त्याला आपण डिक्शन असा शब्द वापरतो. त्यालाच रायटर्स चॉईस ऑफ वर्ड्स असंही म्हटलं जातं. त्यानंतरची जी टर्म आहे
जो अलंकार आहे, डिव्हाइस आहे, त्याला आपण सिंबल असं म्हणतो, म्हणजे प्रतीक, चिन्ह. जसं की भारत देशाचं प्रतीक म्हणून आपण तिरंगा ध्वज याकडे बघतो. म्हणजे तो तिरंगा कशाला तरी रेफर करतो. तो कशाला रेफर करतो? तो एका देशाला रेफर करतो आणि तो आहे भारत देश. असं लिटरेचरमध्ये असेल, असा वापर केला असेल लिटरेचरमध्ये प्रतीकांचा, तर त्याला आपण सिंबल असं म्हणतो. सिंबल रेफर्स टू थिंग, पर्सन ऑर प्लेस दॅट स्टँड्स फॉर समथिंग एल्स. त्यानंतरची टर्म किंवा डिव्हाइस आहे मेटाफर. मेटाफर ही एक तुलना आहे. दोन वेगवेगळ्या कम्प्लिटली डिफरंट ऑब्जेक्ट्स जे असतात त्यांची तुलना केलेली असते. आणि आपण बऱ्याचदा एक उदाहरण शिकत आलेलो आहे की कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. म्हणजे उंट हा वाळवंटातला जहाज आहे. म्हणजे उंट हा जहाजासारखं वाहून नेण्याचं काम करतो वाळवंटामध्ये. तर उंट आणि जहाज या दोन कम्प्लिटली वेगळ्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्याला त्याची तुलना केलेली आहे, त्याला आपण मेटाफर म्हणतो. त्यानंतर सिमिली आहे, ज्याला उपमा अलंकार मराठीमध्ये आपण म्हणतो, की ज्यामध्ये तुलना केलेली असते आणि ॲज आणि लाईक अशा शब्दांचा वापर केलेला असतो. अशा अनेक फिगर्स ऑफ स्पीच आहेत, जसं की मेटॉनिमी आहे, सिंक्टोकी आहे. ह्या ज्या एल्युजन आहे, अलिट्रेशन आहे, तर या बेसिक डिव्हाइसेस आहेत किंवा फिगर्स ऑफ स्पीच आहेत. मी फक्त उदाहरण म्हणून 4 या ठिकाणी घेतलेले आहेत. आपल्याला त्याचा सविस्तर स्टडी आपल्या पुढच्या सेशनमध्ये करायचा आहे. त्यानंतर आपण लिटरेचर स्टडी करतो म्हणजे नेमकं काय स्टडी करतो? व्हॉट डू वी स्टडी व्हेन वी से दॅट आय स्टडी लिटरेचर ऑर आय एम अ स्टुडंट ऑफ इंग्लिश लिटरेचर? लिटरेचर या शब्दाचा मराठी अर्थ आहे वाङ्मय किंवा साहित्य. असं लिटरेचर, असं साहित्य की ज्यामध्ये आर्टिस्टिक क्वालिटी आहेत, एस्थेटिक क्वालिटीज आहेत. मग कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्याचा समावेश लिटरेचरमध्ये होतो? तुम्ही लिटरेचर स्टडी करता म्हणजे काय स्टडी करता? व्हेन यू स्टडी लिटरेचर, यू स्टडी पोएट्री, कविता, ड्रामा, नाटक, नोव्हेल, कादंबरी, शॉर्ट स्टोरी, लघुकथा अँड एसे म्हणजे निबंध. आणखी काही प्रकार आहेत, पण हे जे आहेत बेसिक टाइप्स आहेत. यामध्ये पोएट्री, ड्रामा, नोव्हेल हे मेजर फॉर्म्स ऑफ लिटरेचर आहेत आणि शॉर्ट स्टोरी आणि एसे हे मायनर फॉर्म्स ऑफ लिटरेचर आहेत. खाली सब टॉपिक्स जे तुम्हाला दिसत आहेत ते त्याचे प्रकार आहेत. जसं की पोएट्री स्टडी करतो म्हणजे पोएट्रीचे आणखी प्रकार पडतात. पोएट्रीमध्ये लिरिक आहे, एलिजी आहे, एपिक आहे. मग आपल्याला हे सविस्तर स्टडी करायचं की लिरिक म्हणजे काय? तर लिरिक म्हणजे भावगीत. आपण जर चित्रपटगृहामध्ये गेलो तर सुरुवातीला जी नावं येतात त्यामध्ये लिरिसिस्ट किंवा लिरिक्स असं लिहिलेलं असतं. लिरिक्स म्हणजे काय? तर चित्रपटातली गाणी. गाणी म्हणजेच ज्याला म्युझिक दिलेलं असतं अशी कविता. त्यानंतर एलिजी. एलिजी अशी कविता असते की ज्यामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालेलं असतं, मित्राचं किंवा आणखी ज्याच्या आपण जास्त चांगल्या संपर्कात आहोत अशा व्यक्तीचं, आणि त्याच्या निधनानंतर त्याच्या निधनावर लिहिलेली कविता, त्याच्या मृत्यूवर केलेला शोक, दुःख व्यक्त करणारी कविता, त्याला आपण एलिजी म्हणतो. त्यानंतर आहे एपिक. एपिकला आपण महाकाव्य असं म्हणतो. बऱ्याचशा खंडांमध्ये, पुस्तकांमध्ये हे काव्य लिहिलेलं असतं. इंग्लिश लिटरेचरमध्ये जॉन मिल्टनचं पॅराडाइज लॉस्ट हे जे एपिक आहे ते रिनोन्ड असं एपिक आहे. हिंदू एपिक्स मध्ये we know that the Mahabharata and the Ramayana are two major epics. Then there is drama. Drama म्हणजे नाटक, त्याचे काही प्रकार आहेत जसे की ट्रॅजेडी. ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका. कॉमेडी. कॉमेडी म्हणजे सुखांतिका. सुखांतिका म्हणजे ज्याचा शेवट गोड झालेला असतो, आनंदाने झालेला असतो. आणि ट्रॅजिक कॉमेडी. ट्रॅजिक कॉमेडी म्हणजे ट्रॅजेडी आणि कॉमेडी या दोन्हींचं मिश्रण. इट इज द मिंगलिंग ऑफ ट्रॅजेडी अँड कॉमेडी अँड सो वी कॉल इट ट्रॅजिक कॉमेडी. हे ड्रामाचे प्रकार आहेत. नोव्हेल आहे. नोव्हेलचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी मी उदाहरण म्हणून फक्त काही प्रकार घेतलेले आहेत या ठिकाणी. रिजनल नोव्हेल, ॲलेगोरिकल नोव्हेल अँड हिस्टॉरिकल नोव्हेल. रिजनल नोव्हेल म्हणजे एका विशिष्ट प्रदेशामध्ये
ज्या नोवेलचं सेटिंग आहे, जिथं घटना घडते, त्याला म्हणायचं रिजनल नोवेल. फॉर एक्झाम्पल, द गाईड नावाची आर के नारायणांची एक नोवेल आहे. ती एका इमॅजिनरी काल्पनिक ठिकाणी तिचं सेटिंग आहे, लोकेशन आहे, त्याला आपण बालगुडी असं म्हणतो. तर तिथं जी घटना घडते, ऍक्शन घडते, त्याला आपण त्याच विशिष्ट प्रदेशामध्ये ती त्या नोवेलचं सगळं सेटिंग आहे, वेळ आणि काळ आहे, तर त्याला आपण रिजनल नोवेल म्हणतो. अलेगरिकल आणि हिस्टॉरिकल आणखी प्रकार आहेत, ते आपण सविस्तरच्या सेशनमध्ये बघणार आहोत. शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा आपण म्हणतो. लघुकथा आपण मराठीमध्ये वाचलेल्या आहेत. इंग्लिशमध्ये त्याचे ती सांगितलेली कशी आहे, कशा प्रकारे सांगितलेली आहे, याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. फर्स्ट पर्सन नॅरेशन, थर्ड पर्सन नॅरेशन अँड सेकंड पर्सन नॅरेशन. फर्स्ट पर्सन म्हणजे आय या शब्दाने वापरून लिहिलेली स्टोरी, ज्यामध्ये कॅरेक्टर जे नॅरेट करतो, जे स्टोरी सांगतो, ते त्या स्टोरीचा भाग असतो, ते त्या स्टोरीमध्ये इन्व्हॉल्व असतं. आणि थर्ड पर्सन नॅरेशन असं की नॅरेट करणारी व्यक्ती जी आहे ती त्या स्टोरीच्या बाहेर आहे. नॅरेटर हा स्टोरीचा भाग नाही, नॅरेटर हा स्टोरीमधील कॅरेक्टर नाही. त्यानंतर एसेज आहेत, क्रिटिकल एसेज अँड पर्सनल एसेज. So we have studied the types of literature on this slide. त्यामध्ये पोएट्री, ड्रामा, नोवेल, शॉर्ट स्टोरी अँड एसे, एवढे टाइप्स आपण लिटरेचरचे समजून घेतलेले आहेत. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मीन्स पर्पज, उद्देश, हेतू. लिटरेचरचा हेतू काय आहे? तर यामध्ये 2 मतप्रवाह आहेत. लिटरेचर शुड टीच. लिटरेचर मधून आपल्याला काहीतरी संदेश मिळावा, मेसेज मिळावा, मॉरल मेसेज मिळावा, असं मानणारा एक मतप्रवाह आहे, ज्याला लिटरेचर फॉर लाईफ सेक असं आपण म्हणतो. लिटरेचर म्हणजे आयुष्यासाठी, कला ही आयुष्यासाठी कला असं म्हणतो. दुसरा एक उद्देश मानणारा मतप्रवाह आहे, लिटरेचर शुड प्लीज. प्लीज म्हणजे आनंद देणे, हॅपीनेस देणे. लिटरेचर वाचल्यानंतर आपल्याला आनंद मिळावा. लिटररी डिव्हाइसेस त्यामध्ये जे वापरलेले आहेत, त्यामधल्या आर्टिस्टिक क्वालिटीज ज्या आहेत त्या बघून वाचकाला आनंद मिळावा, असं मानणारा एक मतप्रवाह आहे. त्याला आपण लिटरेचर किंवा आर्ट फॉर आर्ट सेक किंवा लिटरेचर फॉर लिटरेचर सेक असं म्हणतो. म्हणजे कलेसाठी कला, कला आनंद देण्यासाठी आहे, शिकवण्यासाठी, मेसेज देण्यासाठी नाही, असं म्हणणारा दुसरा मतप्रवाह आहे. हे एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात, म्हणजे एकमेकांच्या विरोधी आहेत. Well friends, today we have studied what is literature. I have tried to explain to you what is literature in Marathi as far as possible. As all of you belong to Marathi background, I hope that you have understood today's lecture, and tomorrow or in the next session we'll discuss it further. Thank you.